मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे। प्रशांत कोरटकर या शिवद्रोही नराधमाने 4 गुन्हे केले, मात्र तो देवेंद्र फडणवीसांचा माणूस असल्यामुळे, कोरटकर अमित शहा साहेबांचा माणूस असल्यामुळे, कोरटकर सुधीर मुनगंटीवारांचा माणूस असल्यामुळे, कोरटकर आरएसएसचा माणूस असल्यामुळे, कोरटकर भाजपचा माणूस असल्यामुळे त्याला सही सलामत त्या ठिकाणी सोडलं जातंय। पोलिसांच्या एकंदरीत तपासावर आम्हाला संशय आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रशांत कोरटकरच्या न्यायालयातील मिळणाऱ्या सवलतीवर, अर्थात पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं माननीय न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर कोर्टाने ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे आलं त्यालाच त्या ठिकाणी दुजोरा दिला। याचा अर्थ राज्याच्या सन्माननीय गृहमंत्र्यांनी बरोबर सेफ साइड पोलिसांच्या माध्यमातून कोरटकरला वाचवण्याचं फार मोठं पडद्यामागून षडयंत्र सुरू आहे आणि हे अत्यंत भयानक आहे, दुर्दैवी आहे, निर्दयी आहे, शिवद्रोही हा प्रकार आहे। याचा प्रशांत कोरटकरला वाचवण्याच्या संदर्भात सरकार ज्या पद्धतीने प्रयत्न करतंय याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी सर्वप्रथम निषेध करतो। कोरटकरचे आरएसएस पासून, भाजप पासून सगळ्या नेत्यांसोबत संबंध आहेत। ज्या कोरटकरनी छत्रपती शिवरायांची, छत्रपती संभाजी महाराजांची लक्षात घ्या बदनामी केली, अवमान केला, साधी गोष्ट नाही। महाराष्ट्रात काय, देशामध्ये कुणाचीही हिम्मत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्याच महाराष्ट्रामध्ये शिवरायांची बदनामी करायची, पण याच एकाच जातीच्या लोकांची हिम्मत कशी काय होते हा मला पडलेला प्रश्न आहे। तुम्हाला हा प्रश्न पडतो की नाही मला माहित नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा या महाराष्ट्राला खरं तर कुणीही मोठा नाही। आमचे महापुरुष, आमचे शिवराय, आमचे फुलेशाह आंबेडकर साठे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, ग्रेट आहेत, परंतु आमच्या महापुरुषांचा अवमान जर कुणी मनुवादी, सनातनी, ब्राह्मणी मानसिकतेतून बदनामी करत असेल आणि बदनामी करणाऱ्याला सरकार पाठीशी घालत असेल तर सरकारच्या नीतिमत्तेवर संशय घेण्यासारखी गोष्ट आहे। कोरटकरने जे 4 गुन्हे केलेत हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे, अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। सरकार तरीही कोरटकरला वाचवतं। तुम्हाला आठवत असेल पाठीमागे काही दिवसापूर्वी, अर्थात काही वर्षापूर्वी आर पाटलाकडून चुकीचा शब्द गेला होता। गृहमंत्री होते आर पाटील, राजीनामा दिला होता। विलासराव देशमुखांच्या काळामध्ये चुकीची गोष्ट घडली होती, नैतिक जबाबदारी स्वीकारून विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। त्याच्या अगोदर सुद्धा 2-3 अशा राज्यामध्ये घटना घडलेल्या आहेत जिथं नैतिकतेवर त्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामे दिले। कोरटकरच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस अर्थात गृहमंत्री, मुख्यमंत्री एकच व्यक्ती असताना सुद्धा इतका मोठा प्रकार होऊन सुद्धा त्यांच्या पक्षाचा माणूस आहे म्हणून जर त्याला सवलत दिली जात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि याच प्रमुख विषयावर मित्रांनो मी आपल्यासोबत चर्चा करायला आलेलो आहे। सर्वांना जय जाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, इतरांना पाठवा आणि सगळ्यात महत्त्वाचं YouTube सबस्क्राइब करायला विसरू नका, फेसबुक, इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू नका, आपलं व्हॉट्सअप चॅनल हे फॉलो करा, जास्तीत जास्त शेअर करा। विषय गंभीर आहे। देवेंद्र फडणवीस सरकार, अजित पवार सरकार, एकनाथ शिंदे यांचं सध्याचं विद्यमान सरकार शिवद्रोही प्रशांत कोरटकरला वाचवत आहे। याबद्दल पोलीस तपासामध्ये ज्या गोष्टी होत आहेत, पोलीस ज्या पद्धतीने माननीय न्यायालयाकडे इंटरप्रिटेशन करतायत हे अत्यंत धोकादायक आहे।
पोलिसांनी दिलेला जबाब, पोलीस मागत असलेली पोलीस कोठडी किंवा पोलीस ज्या व्यक्तीला अटकच करू शकत नाहीत, जो व्यक्ती स्वतः ऑलरेडी फरार आहे, ज्याच्यावर खरं तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं, त्या कोरटकरला सही सलामत त्या ठिकाणी पळून जायला ज्या पोलिसांनी सहकार्य केलेलं असावं असा आमचा शिवप्रेमी म्हणून संशय आहे. त्याच कोरटकरला अंतरिम त्या ठिकाणी जामीन मिळण्यासाठी जे काही लूज फॉल्स त्या ठिकाणी अपेक्षित असतात ते सगळे देण्याचं जर काम सरकारच्या वतीनं होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. प्रशांत कोरटकरने, शिवद्रोही व्यक्तीने जे 4 गुन्हे केलेत ते खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचे आणि गंभीर आहेत. त्याच्यातला पहिला गुन्हा की कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज, कोरटकरने छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही तुमच्या माझ्या दैवतांची, राष्ट्रपुरुषांची बदनामी केली. हा नालायक मनोवादी आहे, तो सनातनी आहे. त्याला माहितीये त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या लोकांमध्ये जी कुजबूज होते, त्याने आपल्या राजांबद्दल, आपल्या छत्रपतींबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आता तो कुठल्या बिळात जाऊन बसलाय, तो ज्या पद्धतीनं फोनवर धमकी देतो, हा गुन्हा नाही का? त्याला का अटक होत नाही? सगळ्यात महत्वाचा कोरटकरचा जो दुसरा गुन्हा आहे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत कोल्हापूर सरांना धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीची भाषा वापरली. ज्या कोरटकरनी सत्तेच्या आणि पदाच्या आणि पैशाच्या जोरावर, त्याला माहिती आपलं सरकार आहे, आपलेच नेते आहेत, आपलं कुणीही काहीही करू शकत नाही, असं असताना सुद्धा कोरटकरनी धमकी देऊन सुद्धा पोलीस त्याला पकडू शकले नाहीत. उलट पोलिसांनीच त्याला संरक्षण दिलं. याचा अर्थ पोलिसांची, अर्थात गृह विभागाची फार मोठी सेटिंग आणि मिलीभगत आहे. तिसरा महत्वाचा गुन्हा जो गंभीर स्वरूपाचा आहे, ज्या प्रशांत कोरटकरने रेशीम बागेच्या सावलीत वाढलेल्या संघी मनुवादी कळपामध्ये जगणारा माणूस काय म्हणतो? तो म्हणतो या राज्याचे मुख्यमंत्री माझ्या जातीचे आहेत, सरकार आमचं आहे, म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे, ब्राह्मणांचं सरकार आहे, तुम्ही इथं कशा पद्धतीने राहता, नीट राहा वगैरे वगैरे. म्हणजे कुठलंही सरकार, कुठल्याही पक्षाचं असू द्या, ते जातीचं कधी नसतं, ते सार्वभौम असतं. गोपनीयतेची शपथ घेऊन आमदाराचा मंत्री ज्यावेळेस होतो, आमदाराचा मुख्यमंत्री ज्यावेळेस होतो, त्यावेळेस जात धर्म पलीकडे जाऊन माणूस म्हणून सेवा करायची असं सुचवलेलं, ठरवलेलं आणि मागणी केलेलं असतं, मान्य केलेलं असतं. असं असताना सुद्धा कोरटकर जातीचा उपयोग करतो. म्हणजे जातीवादी भूमिका सरकारच्या माध्यमातून सरकारची मंडळी कशा पद्धतीनं मांडतायत हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा महत्वाचा गुन्हा, शिवद्रोही प्रशांत कोरटकर ज्याने चौथा महत्वाचा गुन्हा केलाय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वाईट बोलून सुद्धा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा सोडून त्याला पोलीस संरक्षण दिलं, त्याच्या घराला पोलीस संरक्षण दिलं. लक्षात घ्या, गुन्हेगाराला पोलीस संरक्षण दिलं ही महाराष्ट्रातील कदाचित या सरकारची पहिली घटना आहे. दुसरी घटना सुद्धा याच सरकारची आहे, यांच्याच बाबतीत, ती मी नंतर सांगेल. परंतु ज्या पोलीस संरक्षणामध्ये कोरटकर होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या हातावर तुऱ्या देऊन कोरटकर पोलिसांच्या संरक्षणामधून पळून कसा काय जातो, पोलिसांच्या नीतिमत्तेवर संशय होतो. ते सगळे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी निलंबित केले पाहिजे, सेवेतून बडतर्फ केले पाहिजे. गुन्हेगार जर यांच्या तावडीतून पळून जात असेल तर ही किती गंभीर गोष्ट आहे.
जातीचा मुद्दा काढणं किंवा महाराजांची बदनामी करणं, ज्या महाराजांची शपथ घेऊन आशीर्वाद घेऊन ज्यांच्या चरणी नतमस्तक होऊन केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, त्याच भाजपचा हा कार्यकर्ता काय म्हणतो, कशा पद्धतीनं बोलतो, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. त्या कोरटकरला पोलीस बरोबर पळून जायला मदत करतात किंवा अँटिसिपेटरी बेल मिळावी या किंवा अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी पोलीसच पळवाट शोधायला मदत करतायत. ही सगळ्यात भयानक आणि निषेधार्ह बाब आहे. मित्रांनो, मी जे हे 4 मुद्दे आपल्या समोर मांडलेत हे इतके गंभीर आहेत, हे इतके भयानक आहेत, ज्याच्यामुळं प्रशांत कोरटकर शिवद्रोही माणूस त्या ठिकाणी सरकारच्या संरक्षणामध्ये पळून जाऊ शकतो आणि त्याला अटक होत नाही. आता मला दुसरा मुद्दा त्या ठिकाणी बोलायचा आहे. राज्यातला गृह विभाग, राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी पोलीस प्रशासन मदत करतंय की पोलिसांना गुन्हेगारांना शोधायचं नाही. 1 नंबर गुन्हा म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतला आंधळे नावाचा आरोपी आज 93 दिवस झाले अजूनही फरार आहे. नाशिकमध्ये दिसला, इकडे दिसला, तिकडे दिसला, पोलिसांना दिसत नाही, सामान्य माणसाला दिसतं. सीसीटीव्ही मध्ये दाखवलं जातं, पकडला जात नाही. पोलिसांचा आशीर्वाद आहे का? दुसरी शिवद्रोहीच घटना राहुल सोलापूरकरच्या बाबतीमध्ये. हा सुद्धा मोहन भागवत जे RSSचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत जेवण जेवणारा भाजपचा एक पूर्णवेळ कार्यकर्ता राहुल सोलापूरकरला सुद्धा त्या टाकल्या राहुल्याला अजून पोलीस पकडू शकले नाहीत. पकडायचं तर सोडा, गुन्हा दाखल झालेला नाही. का सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, अवमान केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा राहुल सोलापूरकरने अत्यंत मनवादी स्वरूपात भाष्य करून आपल्या डॉक्टर आंबेडकरांचा सुद्धा अवमान केला. अजिबात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. राहुल सोलापूरकरच्या सुद्धा शिवद्रोही वक्तव्यावर पोलिसांनी आरोपीलाच, गुन्हेगारांनाच पोलीस संरक्षण देऊन टाकलं. हा काय प्रकार आहे? ही कसली पाठराखण आहे सरकारच्या वतीनं? इकडे एखाद्या सतीश भोसलेला खोक्या म्हणलं जातं, मग इकडे राहुल्या किंवा पशाका म्हणून त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करत नाही. म्हणजे तुमचा तो बाब्या आणि आमचा त्या खोक्या कार्ट असं म्हणायचं का? खोक्या सुद्धा भाजपचाच विमुक्त भटक्या आघाडीचा तो पदाधिकारी आहे. याचा अर्थ असा आहे, सरकारची माणसं बघा कशा पद्धतीनं काय वागतायत, बघा कशा पद्धतीनं काय करतायत, कुणालाही कळायला मार्ग नाही. का वाचवलं जातंय सरकारच्या वतीनं? प्रशांत कोरटकरच्या बाबतीमध्ये पोलिसांनी जे काही चार्जशीट फाईल करतील, जो काही अटकेसाठी किंवा पोलीस तपासामध्ये सगळीकडे 100% कसूर आहे. कोरटकर सापडू शकत नाही. डिजिटल यंत्रणा आहे. अहो, एखादा माणसाचा साधा मोबाईल नंबर जरी मिळाला, पोलीस ट्रॅक करतं कुठल्या भागात आहे, कुठल्या शहरात आहे, आता कुठे, मग कुठं होता, काल कुठं होता, आज कुठं होता आहे, सगळं CDR नुसार काढू शकतात. सगळा ऍड्रेस मिळतो. मग कोरटकरच्या बाबतीमध्ये पोलीस इतकी ढसाळ यंत्रणा, इतकी ढिसाळ तर मी आजपर्यंत कधी बघितली नाही. याचा अर्थ माननीय गृहमंत्री महोदयच कोरटकरला वाचवतायत का? त्यांच्या गावचा, पक्षाचा आणि संघाचा कार्यकर्ता असल्यामुळं मला आणि महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पोलिसच जर कोरटकरला वाचवण्यासाठीच तशी मागणी कोर्टाकडे करत असतील आणि त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालाय आणि नवीन कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर 2-3 वर्षाच्या आतली शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये
आता आरोपीला प्रत्यक्ष अटक करायची गरज नाही असे कायदे झाल्यामुळं कोरटकर सही सलामत फिरतोय। ही न्यायालयाच्या माध्यमातून अर्थात कायद्याच्या माध्यमातून पोलिसांनी ढिसाळ कारभार केल्यामुळं त्याला मिळत असलेली सूट आहे आणि हे प्री प्लॅन सुरू आहे। मला हे आपल्याला सांगायचं। मित्रांनो, मी महत्वाचं आपल्या समोर मांडलंय, चर्चा सुद्धा केली। तुमचे काय प्रश्न असतील तर त्याच्यावर चर्चा करू, पण मला अजून महत्वाचं बोलायचं आहे। कोरटकर हा साधा माणूस नाहीये, आलिशान गाड्यामध्ये फिरणारा आणि आमच्या पुण्यातली दक्षिण पुण्यातला एक महेश मोतेवार नावाचा समृद्धी जीवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, शेतमजुरांना फसवून हजारो कोटी रुपयाचा चुना लावला। सगळी संपत्ती त्याची जप्त झाली। त्याची एक गाडी त्या ठिकाणी बाहेर आहे, तीच गाडी या प्रशांत कोरटकरकडे आहे। त्याच आलिशान गाडीत तो फिरतो, त्याचे रील्स असतात। म्हणजे जर सरकारच याला पाठीशी घालत असेल, सरकारच याला वाचवत असेल, सरकार आणि सरकारमधले लोक जर कोरटकरचे हितसंबंध जपणारी लोक असतील तर कोरटकरला अटक कोण करणार आणि कशी करणार? पोलिसांकडे गुन्हा दाखल असून सुद्धा पोलीस कोरटकरला पळून जाण्यामध्ये मदत करतायत। पोलीस कोरटकरला कदाचित संशय असा आहे, पकडायचंच नाही त्याला, दिवस घालवायचे आणि आपोआप जामिनासाठी त्याच्या वकिलाच्या माध्यमातून त्याची प्रक्रिया जर सुरू असेल तर हे किती भयानक आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। बरं, मी जी काही गोष्ट बोललोय, जी काही भूमिका मांडली आहे ती खरी आहे की खोटी आहे? सरकार कोरटकरला वाचवतंय की नाही वाचवतंय? मला उत्तर पाहिजे तुमच्या। प्रशांत कोरटकर हा शिवद्रोही आहे, सत्ताधारी पक्षाचा माणूस आहे, म्हणून तो शोधायचा नाही, सापडवायचा नाही किंवा त्याला अटक करायची नाही असं कदाचित जर पोलिसांनी ठरवलं असेल तर जे काही बातम्या बाहेर येत आहेत किंवा बाहेर पडतायत ह्या सुद्धा तितक्याच भयानक आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही। म्हणून मी आपल्या समोर बोलायला आलो। मित्रांनो, अजून एक मला संशय येतोय, जे शिवद्रोही कार्यकर्ते हिम्मत होते यांची महाराष्ट्राच्या अरे दैवतांबद्दल बोलायची, महापुरुषांबद्दल बोलायची, त्यांना 100% सगळं माहिती आहे की आपल्याला वाचवणारा आपला आका तिकडं सागर बंगल्यावर मुंबईमध्ये आहे आणि तो आपल्याला बिलकुल सही सलामत वाचवणार आहे, म्हणून ही फिरायची हिम्मत होती। म्हणून बीडच्या देशमुखांच्या हत्या प्रकरणात सुद्धा आंधळे फरार होतो, पळून जातो, त्याला कोणी पकडत नाही। तो महाराष्ट्रात कुठल्या कोपऱ्यात आहे का महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या कानाकोपऱ्यात आहे? हा संशोधनाचा आणि इतर विषय असला तरी सरकार शिवद्रोह्यांना पाठीशी घालून शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न 100% करत आहे। याचं त्या ठिकाणी अत्यंत दुःख होतंय, हे मला आपल्या समोर सांगायचं होतं। बाकी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा, शेअर करा। मी बोलतो असेल तर त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का कमेंट करून सांगा। धन्यवाद। जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम।